आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती बाबासाहेब माने यांच्या समवेत केली। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सौभाग्यवती अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब बटारे तसेच जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सहअध्यक्ष घेनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। मुख्यमंत्री म्हणाले, यावेळी वारीनं एक नवा उच्चांक गाठला आहे। यावर्षी 25 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची दर्शनासाठी रांग लागली होती, परंतु दर्शनासाठी 25 तास लागले तरीही कोणीही नाराज न होता न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत दर्शन घेत आहेत। चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेण्यात आली आहे। यावेळी पालकमंत्र्यांनी वाळवंटात अतिशय सुंदर व्यवस्था केल्यामुळे तिथला कचरा, विष्ठा आदी संपूर्ण स्वच्छता झाली आहे। त्यामुळे अतिशय सुंदर वाळवंट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। आपण सर्वजण करत असलेली सेवा श्री विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो। लाखो भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघतात। अनेक वारकरी कळसाच्या दर्शनावरच समाधान मानतात। जणू काही विठुरायाचीच भेट झाली आहे अशा भावनेने लोक जातात। या अनोख्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे ही देखील एक पर्वणी आहे। या अनोख्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे ही देखील एक पर्वणी आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आपला प्रतिनिधी म्हणून केलेली ही पूजा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील पांडुरंगांच्या भक्ताच्या वतीनं केलेली पूजा आहे असेही ते म्हणाले। महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आपला प्रतिनिधी म्हणून केलेली ही पूजा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील पांडुरंगांच्या भक्तांच्या वतीनं केलेली पूजा आहे असेही ते म्हणाले। घरी बसल्या पहा श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा फक्त 9 मंच न्यूजवर।